हा व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आज मी बोलणार आहे विटॅमिन B12 बद्दल. एक असं विटॅमिन जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे, पण अनेक लोकांमध्ये त्याची कमतरता दिसते. विटॅमिन B12 म्हणजेच कोबॅलामाइन हे एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणजेच पाण्यात विरघळणारं आहे. हे मुख्यतः आपल्या नर्व्हज, मेंदू आणि रक्तपेशींसाठी खूप महत्त्वाचं काम करतं. B12ची मुख्य कामं कोणती? हेल्दी लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं म्हणजे RBC. मेंदूचं फंक्शनिंग आणि मेमरी म्हणजेच स्मरणशक्तीसाठी आवश्यक आहे. आपल्या जेवणातून एनर्जी रिलीज करण्यामध्ये मदत करतं. DNA सिंथेसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं आणि नर्व्हजवर असलेलं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग मेंटेन करण्यास मदत करतं. जर शरीरात विटॅमिन B12 कमी झालं तर काय होऊ शकतं? तुम्हाला सतत थकवा येऊ शकतो, हातपाय सुन्न पडतात किंवा मुंग्या येतात, चक्कर येते, मेमरी वीक होते, डिप्रेशन किंवा कन्फ्युजन होतं, ॲनेमिया म्हणजे शरीरामध्ये रक्ताची कमी होऊ शकते, चालताना बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तोंड किंवा जीभ दुखू शकते आणि बराच काळ कमतरता राहिली तर नर्व्हज डॅमेज किंवा इरिव्हर्सिबल नर्व्ह डॅमेजसुद्धा होऊ शकतं. B12 तुम्हाला कुठून कुठून मिळतं? स्पेशली नॉनव्हेज फूड्समधून तुम्हाला B12 जास्त प्रमाणात मिळतं, जसे की अंडी, मासे, मटण, दूध आणि दुधाचे पदार्थ. व्हेजिटेरियन किंवा व्हिगन लोकांमध्ये डिफिशियन्सी जास्त असू शकते, त्यामुळे त्यांनी फोर्टिफाय केलेले फूड्स किंवा जे B12चे सप्लिमेंट्स मिळतात त्याची गरज त्यांना पडू शकते. काही मेडिसिन जसे की मेटमॉर्फिन किंवा ॲसिडिटीसाठी घेतल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे सुद्धा B12चं अब्सॉर्प्शन कमी होऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला सतत वीकनेस, टिंगलिंग किंवा मेमरी इश्यूज जाणवत असतील तर इग्नोर करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गरज असेल तर B12 लेवल्स तपासा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर शेअर करा, कारण ही माहिती खूप लोकांसाठी महत्त्वाची आहे. फॉलो करा अभिज्ञान.